गणू, विश्वाला बोलव, सांग नाश्ता तयार आहे. आत्ता बोलवतो. हे काय, दादा आलेच. आर्या बघ उठली का? उठली नसेल तर उठव तिला. त्या दोघांच्या लग्नाला संमती दिली आहे मी. साखरपुडा उद्याच करायचा आहे. लग्नाची तारीखही आपण उद्याच ठरवूया. बरं झालं, तुझा निर्णय पक्का झाला. ते कालच्या घटनेनंतर मला असं वाटत होतं आर्याचं लग्न अर्जुन बरोबर तू कधीच होऊ देणार नाही मावशी, तुला माहिती आहे आर्याच्या सुखापुढे कुठलीही गोष्ट मोठी नाही माझ्यासाठी. म्हणूनच हा निर्णय घेतलाय मी. मावशी, दादा माझ्या आणि अर्जुनच्या लग्नाला तयार होईल याची खात्री होती ग मला. अगं बाप्पाने तसा कौलच दिला होता, पण मला वाटलं होतं की अर्जुन दादाची एक अट पूर्ण करेल आणि मगच दादा तयार होईल. पण दादा तर त्याआधीच तयार झाला. हे सगळं कसं घडलं काही कळलंच नाही. अगं खऱ्या प्रेमापुढे परमेश्वर सुद्धा झुकतो, तर मनुष्याचं काय आहे? आमच्या सुनेनं असं पावभाजीच्या गाडीवर काम केलं नाही म्हणजे बरं नाही दिसत ना लोकांच्या दृष्टीत. कष्टच करत होती ना, कष्ट करत होती ना. मी गाड्या धुतल्यात लोकांच्या, सकाळी उठून पेपर टाकलेत लोकांच्या घराघरात. ड्रायव्हर म्हणून पहिली नोकरी केली मी. लाज नाही वाटली मला तेव्हाही आणि आत्ताही वाटत नाही. या असल्या माणसांना आम्ही ओळखत नाही. प्रसिद्ध उद्योगपती विश्वमोहन जयवंत यांनी माझ्या रोहनसाठी आमच्याकडे शब्द टाकला आणि आम्ही तो मान्य केला. आता आम्हालाच अंधारात ठेवून तुम्ही त्या मवाल्याला 1 लाख रुपये कमवायची अट घातली आणि तुमची बहीणही त्याला मदत करतेय. ते अटींचं प्रकरण लवकर संपवून टाका म्हणजे झालं. मी अर्जुनला घातलेली अट मोडली. अट मोडून टाकली हे उत्तम झालं, पण हे तुम्ही आधी सांगितलं असतं तर एवढं टेन्शन. ती अट मोडून मी आर्या आणि अर्जुनचं लग्न लावून द्यायचं कबूल केलंय. उद्या साखरपुडा आहे त्यांचा. खरं तर त्याचंच आमंत्रण देण्यासाठी मी तुमच्या घरी येणार होतो. तुम्ही चलताय ना की तुमचा अजून पुरेसा अपमान व्हायचा बाकी आहे? नाही आलोच. चला. तुला सांगता येत नाही तुझ्या बहिणीला? सांगता येत नाही? तुझा भाऊ मला पैसे देणार म्हणून नवा बिझनेस सुरू केला मी. लोकांकडनं ऍडव्हान्स घेतला. काय उत्तर देऊ लोकांना? काय उत्तर देऊ? का गळफास लावून घेऊ मी? तू काय करतोयस रे इकडे? मी हे सरांनी पत्र दिलंय. ते इकडे. नीला मॅडमकडे द्यायला सांगितलंय. पावभाजी करतोस ना हे जगजाहीरच आहे ना, त्यामुळे थोडासा वास येतोय. पण टेन्शन घेऊ नको. आपण ते काय ते अत्तर नाही तर डिओ मारू आणि तुला सुगंधित करून टाकू. हे तत्तर बरोबर बोलतोय जग्गू. मारतोयस काय त्याला? हे घे पैसे, जाऊन स्वतःसाठी नवीन कपडे घे. निशिकांतांपण एखादा शर्ट आण. मी सुद्धा नवीन साडी नेसणार आहे. खूप वर्षांनी या घरात एक मंगल कार्य घडतंय. छान सामोरं जाऊया त्याला.